आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानाबाहेर लक्षवेधी पोस्टर्स लावण्यात आलेत। यामध्ये अलोन बट पॉवरफुल, एकटा वाघ लढला भिडला आणि शेवटी जिंकलाच, भावी मुख्यमंत्री अजित पवार अशा आशयाचे पोस्टर्स आहेत। तर धर्मराव बाबा आत्राम यांच्याबाबत आपल्या मुलीला डिवचणारा पोस्टर लावण्यात आलाय। तिला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता महायुती संदर्भात अनेक फ्लेक्स जे आहेत ते मलबार हिल परिसरात लागलेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानाच्या बाहेर देखील अशाच पद्धतीचे आकर्षक आणि वेगळे मेसेजेस देणारे फ्लेक्स आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत। सध्या आपण पाहतोय अलोन बट पॉवरफुल अशा आशयाचा एक अजित पवारांचा फ्लेक्स आहे। ज्या पद्धतीनं राजकारण या सगळ्या निवडणुकीमध्ये रंगलं, त्याच्यामध्ये अजित पवार एकटे होते मात्र अजित पवार पॉवरफुल ठरले, अशा आशयाचा हे फ्लेक्स या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। यासोबतच अजित पवार भावी मुख्यमंत्री अशा आशयाचं देखील एक पोस्टर्स या ठिकाणी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून अजित पवार व्हावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा सध्या आपल्याला पाहायला मिळते। त्याच्या शेजारचा आणखीन एक आकर्षक फ्लेक्स या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। एकटा वाघ लढला भिडला आणि शेवटी जिंकलाच, असे अजित पवारांचे फ्लेक्स सध्या या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। फ्लेक्सची सध्या प्रचंड चर्चा आहेत आणि या संदर्भातच बोलण्यासाठी स्वतः प्रवक्ते अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत। दादांचे आकर्षक फ्लेक्स सध्या आपण पाहतोय, काही वेगळे मेसेजेस देणार आहेत, जसा की अलोन बट पॉवरफुल। कसं पाहताय तुम्ही या फ्लेक्सकडे आणि भावी मुख्यमंत्री या फ्लेक्सकडे? अलोन बट पॉवरफुल, बारामतीमध्ये ते अलोन होते, एकटे होते, त्यांना एकट्यात पाडलं होतं तरी ते सर्वांना शह देऊन पॉवरफुल ठरले, असं बारामती विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं असलेलं हे फ्लॅक्स आहे। भावी मुख्यमंत्री, आता भावी मुख्यमंत्र्याकडे जाऊ। कार्यकर्त्याची ही प्रत्येक राष्ट्रवादीच्या भावना आहे की 41 सीट आल्यात। महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा प्रादेशिक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, प्रादेशिक पक्षाचा स्ट्राईक रेट घड्याळाचा हा अतिउत्तम राहिलेला आहे। त्याच्यामुळे माझी भावना, यांची भावना हीच आहे की अजितदादांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी। पण अर्थातच तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन ते ठरवतील। उगाच मी म्हटलं दादा शपथ घेतील तर माझ्यावर कारवाईचा भडका उगारला जाईल, त्यामुळे मी काही त्यावर भाष्य करत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार? तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार होणार, अशा पद्धतीचे फ्लेक्स आहेत। एकटा वाघ लढला भिडला आणि शेवटी जिंकला, अशा पद्धतीचे फ्लेक्स आहेत। अमोल मिटकरींना एक सूचक प्रतिक्रिया याच्यावर दिली आहे की PR एजन्सी सॅलरी एजन्सी असते, त्यामुळे याच्यामध्ये जर कोणी श्रेय घ्यायचा प्रयत्न करत असेल तर ते त्यांना घेऊ नये, कारण हे अजित पवारांचे कष्ट आहेत। कॅमेरामन अरविंद बारकेसह निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।